आपले माजी आमदार माननीय मानसिंगराव नाईक, प्रतीक पाटील, देवराज दादा, खंडेराव नाना ज्यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम होतोय ते अतुल लाहिगडे, बाळासाहेब बापू, आमचे संग्राम जाधव युवक अध्यक्ष, या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या जुई गडकरी, महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध अभिनेत्री, अनुपमा महिला महोत्सवाच्या निमित्तानं शरद लाहिगडे फाउंडेशन आणि श्री त्रिमूर्ती गणेश मंडळाने आणि विशेषतः सौ अनुपमा ताई आणि अतुल लाहिगडे यांच्या संकल्पनेतून आज हा महोत्सव या ठिकाणी होतोय। महिलांना अतुल लाहिगडेंनी या निमित्तानं व्यासपीठ निर्माण करून दिले आणि मला खात्री आहे मगासपासून जे कार्यक्रम इथं चालू आहेत आणि हॉलमध्ये बसायला जागा नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात घरात जेवणाची जबाबदारी असतानाही तुम्ही इथं बसलेला आहात, याचाच अर्थ तुम्हाला हा कार्यक्रम फारच आवडलेला आहे। आज कासेगाव उपाशी राहील अशी माझी शंका आहे, त्यामुळं हा कार्यक्रम हा निश्चितपणाने तुम्हा सगळ्यांना आवडणारा कार्यक्रम आहे आणि त्यात अतुल लाहिगडे यांनी प्रयत्न करून जुई गडकरींना निमंत्रित केलेलं आहे। आम्ही मगाशी आलो त्यात त्यांच्या मुलाखतीत आमचा सगळ्यांचा येण्याने थोडा खेळखंडोबा झालाय, त्यामुळे तुमच्या मनात असेल की कधी हा बाबा जातोय आणि आमचा कार्यक्रम चालू होतोय, हा विचार तुमच्या सगळ्यांच्या मनात असेल, त्यामुळे मी जास्त वेळेमध्ये थांबत नाही। पण महाराष्ट्रातल्या फार प्रसिद्ध अशा पावलेल्या बैलगाडा शर्यती अतुल लाहिगडेने आपल्या कासेगावात घेतल्या। जिंकणाऱ्याला कराडमध्ये एक राहायचं घर दिलं। बैलगाड्यांच्या शर्यती दरवर्षी मोठ्या प्रमाणात अतुल लाहिगडे पुढाकार घेऊन करतात, त्यांचे सहकारी करतात। आजही हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे। अनेक शरद लाहिगडे फाउंडेशन वेगवेगळे कार्यक्रम करत असते, उपक्रम करत असते आणि आपला वाचा व्यवस्थित काम करतोय की नाही हे बघण्याची काळजी आणि जबाबदारी खंडेराव नाना न विसरता पार पाडत असतात। खंडेराव नानांच्या दोन्ही मुली आणि वहिनी पण इथं आलेल्या आहेत। त्या इस्लामपुरात त्यांनी गणपतीचा मोठा सोहळा केलेला आहे आणि त्या तिघी इथं बघून मला आश्चर्य वाटलं। खंडेराव नाना येणं ठीक आहे कारण ह्यांचं काय त्यात नाही आहे, पण ह्या तिघींचं श्रेय हे इस्लामपुरातल्या गणेशोत्सवात फार मोठं आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला सगळेच मान्यवर आले। मी आपल्या अनुपमा महिला महोत्सवाच्या पुढच्या 2-3 तास जो काही कार्यक्रम चालेल त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो। गणपतीच्या उत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो। धन्यवाद।